तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिकल लॉजिक मधला लॉजिकल कनेक्टिव्ह हा आज पाहणार आहोत. तर 5 लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत. पहिलं एक कंजंक्शन, दुसरं एक डिसजंक्शन, तिसरं इम्प्लिकेशन, चौथं डबल इम्प्लिकेशन आणि पाचवं निगेशन. हे प्रत्येकाचे सिम्बॉल आहेत. कंजंक्शनचा, डिसजंक्शनचा, इम्प्लिकेशनचा, डबल इम्प्लिकेशनचा आणि निगेशनचा. आता हे कधी वापरतात हे आपल्याला पाहिजे. आता उदाहरणार्थ कंजंक्शन कधी वापरलं जातं? ज्यावेळी एखादं कंपाऊंड स्टेटमेंट. तर कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय? ज्या स्टेटमेंट मध्ये दोन स्टेटमेंट असतात त्याला म्हणतात कंपाऊंड स्टेटमेंट. ज्यावेळी दोन स्टेटमेंट हे जर ऍड किंवा बट ह्या वर्डने जोडले जातील त्यावेळी त्याच्यामध्ये काय वापरलं जातं? कंजंक्शन. आता डिसजंक्शन कधी वापरलं जातं? ज्यावेळी कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये दोन स्टेटमेंट हे ऑर या वर्डने जोडले जातात. कोणत्या? ऑर. त्यावेळी काय वापरलं जातं? डिसजंक्शन. त्याच्यानंतर तिसरं इम्प्लिकेशन कधी वापरलं जातं? इम्प्लिकेशन ज्यावेळी कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये दोन स्टेटमेंट हे इफ आणि दे, इफ दे या वर्ड्सने जोडले जातात त्यावेळी त्याच्यामध्ये काय वापरलं जातं? इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन कधी वापरलं जातं? ज्यावेळी दोन स्टेटमेंट हे इफ ओन्ली इफ, काय सांगतो मी? इफ ओन्ली इफ या वर्ड्सने जोडले जातात त्यावेळी त्याच्यामध्ये काय वापरलं जातं? डबल इम्प्लिकेशन. आणि निगेशन. निगेशन कधी वापरलं जातं? जर त्या एखाद्या स्टेटमेंट मध्ये नॉट आलं. काय आलं? नॉट. एकच स्टेटमेंट हा, त्या स्टेटमेंट मध्ये नॉट आलं तर त्यावेळी काय वापरलं जातं? निगेशन. ह्या याच्यामध्ये दोन दोन वाक्य जोडली, दोन स्टेटमेंट जोडले जातात पहिल्या चार मध्ये आणि याच्यामध्ये एकच स्टेटमेंट असतं. ठीक आहे. याच्यासाठी कोणता वर्ड सांगितलं मी? अँड किंवा बट. याच्यासाठी कोणता? ऑर. याच्यासाठी इफ दे. याच्यासाठी इफ ओन्ली इफ आणि याच्यासाठी नॉट. ठीक आहे. तर आपण वन बाय वन डिटेल मध्ये पाहू. तर आता पहिलं कोणतं पाहिजे आपल्याला? कंजंक्शन. आता कंजंक्शनचा सिम्बॉल हा आहे. आता हे कधी येतं सिम्बॉल? ज्यावेळी काय असेल? कोणता शब्द दोन स्टेटमेंट हे अँड किंवा बट या पैकी एका वर्डने जोडले जाते. अँड किंवा बट त्यावेळी काय वापरलं जातं? त्याच्यामध्ये कंजंक्शन. तर आपला सिम्बॉलिक फॉर्म ज्यावेळी आपण लिहितो त्यावेळी आपल्याला हे कंजंक्शन वापरायचे. आता एक्झाम्पल पहा. 2 is an even number and 25 is perfect square. हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे. कंपाऊंड स्टेटमेंट का आहे? त्याच्यामध्ये हे एक स्टेटमेंट आणि हे एक स्टेटमेंट असे दोन स्टेटमेंट हे जोडलेले आहेत त्यामुळे ते काय झालं? कंपाऊंड स्टेटमेंट. आता या कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये काय शब्द आलेला आहे? काय वर्ड आलेला आहे? अँड. ठीक आहे. मग आपण अँड वर्ड आलाय म्हणून आपण काय वापरणार आहे? कंजंक्शन फॉर्म. कधी? सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना. आता सिम्बॉलिक फॉर्म लिहायचे आपल्याला. 2 इज इवन नंबर याला आपण काय नाव दिलं? पी. काय लिहू शकता? 2 इज इवन नंबर याला नाव दिलं पी. त्यानंतर 25 इज परफेक्ट स्क्वेअर याला नाव दिलं क्यू. याला काय नाव दिलं? क्यू. आणि जर अँड आहे, अँडच्या जागी आपण कोणता सिम्बॉल वापरणार आहे? कंजंक्शनचा. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म काय झाला पहा? 2 इज इवन नंबर पी. त्यानंतर अँडला कंजंक्शनचा सिम्बॉल आणि 25 इज परफेक्ट स्क्वेअर त्याला क्यू. हा झाला कंजंक्शनचा काय? सिम्बॉलिक फॉर्म. ठीक आहे. आता ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल मध्ये पहा. म्हणजे या पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटचा रिझल्ट काय आहे? ट्रू आहे का फॉल्स आहे हे आपल्याला पाहिजे. आता याच्यामध्ये पहा. कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये आणि जर कंजंक्शन वापरला असेल तर दोन्ही स्टेटमेंट जर ट्रू असतील तरच फायनल कंपाऊंड स्टेटमेंट हे काय असतं? ट्रू असतं. कधी? जर दोन्ही स्टेटमेंट काय असतील? पी आणि क्यू हे दोन्ही ट्रू असतील तर ट्रू. अदरवाइज बाकीच्या केस मध्ये हे काय असतं? फॉल्स. म्हणजे एक फॉल्स आहे, एक ट्रू आहे तरी फॉल्स, एक ट्रू दुसरं फॉल्स तरी फॉल्स, दोन्ही फॉल्स तरी फॉल्स. फक्त ट्रू कधी? जर दोन्ही ट्रू असतील तर. ठीक आहे. तर हे झालं कंजंक्शनचा टेबल. आता सेकंड पॉइंट पाहिजे आपल्याला डिसजंक्शन. आता डिसजंक्शन सेकंड लॉजिकल कनेक्टिव्ह डिसजंक्शन. त्याचा सिम्बॉल हा व्ही आहे असं. तर आता याच्यामध्ये आपल्याला ट्रूथ टेबल पण चेंज करायचं आहे. आधी आपण वाक्य समजून घेऊया. आता कोणतं वर्ड येतं? डिसजंक्शन वापरण्यासाठी कोणतं वर्ड पाहिजे? ऑर. म्हणजे ज्यावेळी दोन स्टेटमेंट हे ऑर वर्डने जोडले जातात त्यावेळी त्याच्यामध्ये कोणतं वापरायचं? डिसजंक्शन वापरायचं. आता हेच एक्झाम्पल पहा. 2 इज इवन नंबर ऑर 25 इज परफेक्ट स्क्वेअर. आता ह्या कंपाऊंड स्टेटमेंटचा आपल्याला काय करायचं? सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा. मग 2 इज इवन नंबरला समजा आपण नाव दिलं पी. त्यानंतर 25 इज परफेक्ट स्क्वेअरला नाव दिलं क्यू. आणि ऑर आहे. ऑरच्या जागी काय आहे? डिसजंक्शन. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म काय होईल?
2 इज परफेक्ट स्क्वेअर p त्यानंतर ऑर ला काय आलं डिसजंक्शन आणि 25 इज परफेक्ट स्क्वेअर ला q म्हणजे p ऑर q हे झालं डिसजंक्शनचं सिम्बॉलिक फॉर्म. आता याचा ट्रूथ टेबल पहा. आता डिसजंक्शनचा ट्रूथ टेबलची कंडिशन काय आहे की p आणि q मधलं एक जरी ट्रू असेल तरी फायनल कंपाऊंड स्टेटमेंट हे काय असतं ट्रू. फायनल कंपाऊंड स्टेटमेंट काय असतं ट्रू. म्हणजे आता पाहिजे तर दोन्ही फॉल्स आहे एक तरी ट्रू पाहिजे म्हणून हे फॉल्स एकही नाही. आता याच्यामध्ये एक ट्रू एक फॉल्स कंडिशन काय एक तरी ट्रू पाहिजे म्हणजे ट्रू. आता एक फॉल्स आहे एक ट्रू आहे एक तरी ट्रू पाहिजे म्हणून हे पण झालं ट्रू. आणि दोन्ही ट्रू आहे आपलं म्हणणं काय एक तरी ट्रू पाहिजे तर दोन्ही ट्रू आहे हरकत नाही. म्हणजे हे झालं डिसजंक्शनचा ट्रूथ टेबल. समजला. आता आपण तिसरा पॉइंट पाहणार आहोत तो म्हणजे इम्प्लिकेशन्स. थर्ड पॉइंट आहे इम्प्लिकेशन्स तो पाहूया. इम्प्लिकेशन मध्ये पाहू काय होते. आता इम्प्लिकेशन साठी कोणता वर्ड येतो ज्यावेळी कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये इफ आणि देन हे वर्ड येतात त्यावेळी त्याच्यामध्ये आपण काय वापरायचं इम्प्लिकेशन्स. आता उदाहरणार्थ एक्झाम्पल पाहूया. आता पहा हेच एक्झाम्पल आपण पाहूया थोडंसं त्या पद्धतीने. समजा इफ 2 इज इवन नंबर then 25 इज परफेक्ट स्क्वेअर. आता इथे काय आलं इफ 2 इज इवन नंबर then 25 इज परफेक्ट स्क्वेअर. आता याच्यामध्ये याला p नाव दिलं 2 इज इवन नंबरला याला नाव दिलं q 25 इज परफेक्ट स्क्वेअर. मग सिम्बॉलिक फॉर्म काय होईल याचा p implies q. p implies q. कारण का इफ देन आलं म्हणून आपण काय वापरलं इम्प्लिकेशन. त्याला सिंगल इम्प्लिकेशन असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. आता याचा ट्रूथ टेबल. आता याच्या ट्रूथ टेबल मध्ये लक्षात घ्या त्याच्यामध्ये फॉल्स कधी असतं. याच्यामध्ये फॉल्सला एकच कंडिशन आहे ज्यावेळी पहिलं ट्रू असेल आणि दुसरं फॉल्स असेल तरच हे फॉल्स. पहिले ट्रू दुसरं फॉल्स तरच फॉल्स आणि अदरवाइज बाकीच्या सर्व कंडिशनला हे काय आहे ट्रू. म्हणजे काय लक्षात ठेवायचे तुम्हाला टी एफ एफ ही लाईन लक्षात ठेवायची. टी एफ तर एफ बाकी काय असं मग काय लिहायचं टी लिहायचं म्हणजे ट्रू लिहायचं. हे झालं आपलं आता कोणतं इम्प्लिकेशन्स. आता आपण नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत डबल इम्प्लिकेशन्स. चौथं कंडिशन कोणतं डबल इम्प्लिकेशन्स. इथे जागा नाही परत लिहितो डबल इम्प्लिकेशन्स. डबल इम्प्लिकेशन्स. आता डबल इम्प्लिकेशन्स मध्ये डबल एरो आहे. आता डबल इम्प्लिकेशन्स चा ट्रूथ टेबल थोडासा वेगळा आहे. आता डबल इम्प्लिकेशन मध्ये कोणतेही वर्ड्स येतात ज्यावेळी दोन स्टेटमेंट हे इफ अँड ओन्ली या वर्डने जोडले जातात. कोणतं इफ अँड ओन्ली त्यावेळी त्याच्यामध्ये काय कोणतं आलं पाहिजे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये काय आलं पाहिजे डबल इम्प्लिकेशन्स. तर एक्झाम्पल पाहूया आपण. आता याचं हेच एक्झाम्पल पाहू. समजा 2 इज इवन नंबर इफ अँड ओन्ली 2 is even number if and only if 2 is even number if and only if 25 is perfect square. आता असं जर सेंटेन्स जर आलं तर त्याच्यामध्ये आपण काय वापरणार आहोत डबल इम्प्लिकेशन्स. एक्झाम्पल पहा. आता एक्झाम्पल मध्ये 2 is even number नाव दिलं p त्यानंतर 25 is perfect square नाव दिलं q. मग सिम्बॉलिक फॉर्म काय येईल p डबल इम्प्लाइज किंवा डबल इम्प्लिकेशन्स q. हे झालं सिम्बॉलिक फॉर्म. आता याचा ट्रूथ टेबल पाहूया. आता ट्रूथ टेबल मध्ये नियम काय आहे पहा डबल इम्प्लिकेशनचा. तर दोन्ही ट्रू असतील किंवा दोन्ही फॉल्स असतील तर ते काय असतं कंपाऊंड स्टेटमेंट ट्रू असतं. म्हणजे दोन्ही सारखे पाहिजे. म्हणजे इथं पहा टी टी दोन्ही सारखे मग ट्रू किंवा दोन्ही एफ एफ आहेत तर ते ट्रू. डबल इम्प्लिकेशन हा हे कोणता नियम पाहतोय आपण आता डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन मध्ये ट्रू कधी असतं दोन्ही ट्रू असतील तर ट्रू किंवा दोन्ही एफ असतील तर ट्रू. अदरवाइज काय असतं ते फॉल्स. म्हणजे एक ट्रू आहे एक फॉल्स आहे फॉल्स. एक फॉल्स आहे एक ट्रू आहे फॉल्स. ट्रू कधी दोन्ही एफ किंवा दोन्ही टी. हे झालं डबल इम्प्लिकेशन. आता आपण शेवटचं पाहणार आहोत लॉजिकल कनेक्टिव्ह ते म्हणजे निगेशन. आता निगेशन्स शेवटचा पॉइंट. आता निगेशन हे कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये येत नाही हे सिंगल
सिंगल स्टेटमेंट किंवा सिंपल स्टेटमेंट मध्ये येतो. सिंपल स्टेटमेंट म्हणजे त्याच्यामध्ये एकच स्टेटमेंट असतं, त्याला म्हणलं जातं सिंपल स्टेटमेंट. आता निगेशन मधला ट्रूथ टेबल हा थोडासा वेगळा आहे. एक्झाम्पल पण थोडंसं वेगळं आहे. आता पहा, समजा P आणि इथं निगेशन P. समजा P जर ट्रू असेल तर निगेशन P मध्ये होणार आहे फॉल्स, आणि P जर फॉल्स असेल तर निगेशन P काय होणार आहे ट्रू. म्हणजे जर ट्रू असेल तर फॉल्स होणार आणि फॉल्स असेल तर ट्रू होणार. तर याचे एक्झाम्पल पाहूया आपण. आता एक्झाम्पल मध्ये लिहिलं मी, समजा 2 इज इवन नंबर, 2 इज नॉट इवन नंबर, 2 इज नॉट इवन नंबर. आणि समजा आपलं P स्टेटमेंट आहे 2 इज इवन नंबर. P स्टेटमेंट काय आहे 2 इज इवन नंबर, आणि एक्झाम्पल काय आहे 2 इज नॉट इवन नंबर. मग याचा सिंबॉलिक फॉर्म काय आहे, सिंबॉलिक फॉर्म काय याचा, ऍक्च्युअल P 2 इज इवन नंबर आहे, सिंबॉलिक फॉर्म आहे निगेशन P. ठीक आहे, तर आपण इथं थांबूया.